काकांनाच काय झालंय ते असं समुद्रामध्ये जेवलिन थ्रो करतात आणि हे असे का की लावले आणि मंडळी हे दोन्ही मासे सेम असून वेगवेगळे आहेत ते कसे ते व्हिडिओच्या ॲडमध्ये नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे नानाचं स्वागत करतो तुमचा डेली मी ब्लॉगचा दिवस 106वा. आज आपण गेलेले खोल समुद्रामध्ये मुशी मासेमारी करण्यासाठी. ही आहे दोरीची जाळं, ही फटाफट आपण मारून घेतली आणि त्याची निशाणी म्हणजे कुठे मारली ते समजावून हे आहे बावटा, तो त्यालाच बांधलेला असतो. वातावरणाचं एक नंबर खतरनाक वातावरण होतं आणि त्यासोबत आजचं पाण्याचं एकदम उले पाणी म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर होतं. पाणी एवढं साफ होतं की आतली दोरी पण समुद्रातली एकदम क्लिअर दिसत होती. मग मंडळी आपल्याला दिसलं ते म्हणजे सूर्यदेवांचं दर्शन. सूर्यदेव तशी वरती येत होते, तसंच आपण त्यांचं दर्शन घेत त्यांना नमस्कार केला. मस्त वाटलं वातावरण, कारण हे दृश्य सहजासहजी कोणाला दिसत नाही आणि हल्ली मुंबईमध्ये हे दृश्य क्वचितच दिसतं. मंडळी हे खोल समुद्रातून हे दृश्य मला भारी दिसत होतं. त्यात काकांनी चहा प्यायला केली सुरुवात, कारण सकाळचं सूर्योदय आणि चहा अतिशय मस्त वाटतं. फटाफट काकांनी उचलायला घेतली म्हणजे पावडी, आणि पावडी उचलून आपण आलो ते आपल्या जाळं मारलेल्या ठिकाणी आणि फटाफट जाळं पालून घेतली. जाळं जशी पालली तशा आपल्याला जास्त नाही, मग थोडाच मुशा लागलेला. मुशांची साईज पण बघू शकता, मस्त आकाराच्या मुशा होता. रत्नाका पण आज खुश होता आणि इकडे परत बावटा घेतला. मंडळी दोन्ही मासे तुम्हाला दिसायला लागतं सेम दिसतात, पण ह्यातला फरक काय ते तुम्हाला आता नक्की सांगतो. हे दोन्ही मासे दिसायला जरी सेम असले तुम्हाला असं वाटत असेल की आकाराने लहान मोठे आहेत, तर नाही, ह्यातला फरक तुम्हाला काय ते कळतो. मंडळी हा आहे बघा, हा आहे भिंग मासा. ह्याच्यानं जो डॉर्सल फिन आहे म्हणजे वरचा जो पर आहे तो थोडासा येल्लोइश म्हणजे पिवळ्या कलरचा असतो आणि पालकाठी म्हणतात, ह्याचा सफेद असतो. हा थोडा आहे ना गोलट असतो, म्हणजे थोडा आहे ना शरीराने थोडासा गोल असतो आणि पाला मासा आहे ना तो लांबट असतो. हा मासा थोडा स्वस्त असतो, एवढं काही नाही, पण पाला मासा त्याच्यापेक्षा महाग असतो. ते फरक होतं, हे कोणाला माहिती नसेल तर तुम्हाला कळत असेल. यातला अजून काही तुम्हाला फरक आहे ना समजला असेल तो नक्की सांगा. आणि मंडळी आज आपण निघाले ते म्हणजे सर्व मासेमारी करून घरच्या दिशेने. एकीकडे आपली मित्राचीच रूट होती, मग आपण काय ठरवलं की यांच्या जवळ जावे. ह्यांच्या आपण जवळ गेले, ह्यांना पण मंडळी पाले वगैरे लागलेले मस्त. आणि हाही दृश्य बघायला भारी वाटतोय ना, कॅमेरा पण स्टेबलायझेशन आहे आणि मस्त दिसतोय. फटाफट आपण घरी निघायला गेले. पाणी बघा कसला निला दिसते. मंडळी हे खोल समुद्रामध्येच फक्त असं पाणी दिसतं. नाही करता 1.5 तासाचा पल्ला काढत आपण आले आपल्या समुद्रामध्ये, आपल्या बंदरात आले. आणि हा आपले खारदांडाची जेट्टी. बंदरात आले, आपले मावरं दिले आणि त्यात आपली विजू काकू आणि आपली काकू कापत होते ते म्हणजे मुशी आणि पाकाट. कसला भारी दिसत होता बघा. मुशी कशी सोलतात ते पण बघा. एकीकडे आपल्या काकू आहेत ना त्या मुशा कट करत होत्या. आणि मंडळी हे आहे ना खायला पण एक नंबर लागतात. ही व्हिडिओ तुम्हाला आता बघा कशी वाटली. मासेमारीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर लाईक आणि फॉलो करा विसरू नका. चला असं भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय.